हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होणार आहे तो म्हणजे मॅथमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन पेपरमध्ये रिपीटेड झालेले क्वेश्चन आहेत ते घेतले. फक्त तुम्हाला ह्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हेच एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात असं नाही सांगते मी. ठीक आहे, म्हणजेच काय की तुमच्या इथं व्हॅल्यू कुठल्या पण देऊ शकतात, ते चेंजिंग व्हॅल्यू देऊ शकतात, पण हे क्वेश्चन अशा प्रकारच्या अशा टाईपमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, फर्स्ट आपण तुमचा क्वेश्चन 2 मार्क्सचे एक क्वेश्चन मी हे घेते. ओके, डिटर्मिनंटमध्ये कुठला पण देऊ शकतात तुम्हाला माहिती आहे. ओके, इथं कुठली पण व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ओके, सेकंड वन तुम्ही सांगता की जी कॉमन डिफरन्स असतात ते विचारले जाऊ शकतात. थर्ड वन तुम्हाला रेट ऑफ द GST म्हणजे CGST आणि GST मध्ये तुम्हाला दोघांमध्ये पर्सेंटेजमध्ये कसं आन्सर काढू शकता ते राईट डाऊन करायचं आहे. ओके, फाइंड द व्हॅल्यू ABCच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेल्या असतील, क्वेश्चन दिलेले असतील, व्हॅल्यू दिलेले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट ABCच्या व्हॅल्यू करायला लावल्या असतील. ठीक आहे, नेक्स्ट तुमचं आलं की ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल अँड फाइंड द मीन. तुम्हाला टेबल दिलेला असेल. ओके, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल, त्या टेबलमध्ये तुम्हाला मीन व्हॅल्यू जी असणार आहे ती फाइंड आउट करायला लावली असेल. कळतंय? नेक्स्ट तुम्ही सांगा डिटर्मिनंटमध्ये तुम्ही ह्या प्रकारे तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट देऊ शकता. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की हे दोन क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येतात, 18 × 2 किती होतात, तुम्हाला 0 होऊन जाणार. बरोबर, हे तुम्हाला म्हणजे तुम्ही सॉल्व करणार तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेला मोस्ट ऑफ करून. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण विचारलं, तुम्ही जस्ट चेक करा. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारचे दुसरे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. ओके, हेच आहेत असं मी सांगत नाही आहे, चेंजिंग असणारे व्हॅल्यू. ठीक आहे, नंतर तुमचा क्रॅम्प रूलवर जेवढे पण क्वेश्चन असतील तेवढे तुम्हाला करायचे. म्हणजे हे जस्ट क्वेश्चन देते तर तुम्हाला ह्या प्रकारचा दिला तर म्हणजे ह्या प्रकारचे तुम्हाला नंबर ऑफ तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले तर तुम्हाला इझिली सॉल्व आउट करता येईल. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विचारला गेलेला आहे मोस्ट ऑफ करून की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द सम ऑफ द फर्स्ट इन इवन नॅचरल नंबर तुम्हाला माहिती. ओके, नेक्स्ट तुम्हाला विचारत होतं की फाइंड द व्हॅल्यू म्हणजे x + y आणि x - y, तर तुम्हाला ते सायमल्टेनियसली इक्वेशन तुम्हाला सॉल्व आउट करायला लावलं असेल. ह्या प्रकारचे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्क्सला सॉल्व आउट करायला लावले असतील. ठीक आहे, KS 10 + T व्हॅल्यूची Kची व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व आउट करायला लावली असेल. ओके, नेक्स्ट की तुम्हाला फॅक्टराइज काढायला लावले असतील. ओके, तुम्हाला जस्ट व्हॅल्यू दिलेले असतील आणि तुम्हाला मोड ऑफ फॉर्म्युला तुम्हाला राईट डाऊन करायला लावलं असेल. याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मी नेक्स्ट आणखी क्वेश्चन घेऊन येईल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.